क्या बडा तो सबसे दम बडा। सगळ्यांना हनलं नाही तर नाव बदलून सांगेन। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या डायलॉगचे आता बॅनर झळकलेले आहेत। जयंत पाटलांचे बॅनर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच ब्लॅकमेलर निघाला। राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे। उसाची काटेमारी होते हे महाराष्ट्रातील चाणक्य देवेंद्र फडणवीस सांगतात। मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्याला सांगितलं तुम्ही 15% द्या अन्यथा काही बाबी उघड करणार। म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्लॅकमेलर निघाला अशी घणाघाती टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे। महाराष्ट्राचे चाणक्य देवेंद्र फडणवीस सांगतात का नाही की काटा तुम्ही कसं मारताय मला माहिती आहे, ते बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही। बघा यांना 15 रुपये देत नाही म्हटले कारखानदार, म्हटले तुमची काटामारी बाहेर काढतो। म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा ब्लॅकमेलर निघाला। 15 रुपये सरकारला द्या नाही तर तुमचं बाहेर काढतो, दिलं काढत नाही। म्हणजे काटा मारणं हे चुकीचं आहे असं वाटतच नाही यांना। हे सर्वमान्य झालेलं आहे की काटा मारतात, त्या काट्याचे पैसे किती झालं। जर तुमचा कारखाना दररोज 5000 टन ऊस गाळत असेल तर 10% दररोज 500 टन काटामारीचा ऊस असतो। तर राजू शेट्टी यांनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच ब्लॅकमेलर निघाला। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्लॅकमेलर निघाला असं म्हणत आता राजू शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार घणाघात केला। एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शरद पवारांच्या एनसीपीच्या मुंबई प्रदेशाची दुपारी बैठक आहे। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि राखी जाधव यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रस्तावासंदर्भात आता महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आता हालचालींना देखील कमालीचा वेग आलाय। शरद पवारांच्या एनसीपीच्या मुंबई प्रदेशाची दुपारी बैठक आहे। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि राखी जाधव यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।